शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांची एक हाती सत्ता आली। सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने विजयी झालेत। आनंदा माने 4775 मतांनी तिसऱ्या फेरीत विजयी झाले। सांगोल्यामध्ये शिवसेनेविरोधात भाजप ठाकरेंची शिवसेना आणि शेकापनं युती केली होती, त्यामुळे शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अखेर सांगोल्यात 20 पैकी 17 जागांवर विजय मिळवत शहाजी बापूंनी गड राखला। उबाटासारख्या पक्षाला बरोबर घेऊन केलेली युती ही आमच्या मतदारांना आवडलेली नाही, हे यावरून निश्चितपणाने दिसून येते। मतदारांनी अशा पद्धतीच्या अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या ह्या अमान्य केल्या। पूर्णपणे जनता माझ्या समोर राहिली या निकालावरून दिसून येते आणि मला प्रचाराच्या वेळी जाणवत होतं की सर्वसामान्य मतदार हा अत्यंत मनापासून माझ्याबरोबर आलेला आहे आणि आमचे उमेदवार विजयी होतील। मी पूर्वी आपल्या एबीपी माझाशी बोललो होतो त्या संदर्भात। अहिल्यानगरमधील राहाता तालुका हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो। यंदाच्या निवडणुकीत